गेल्या महिन्यात 5 जानेवारीला पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या झाली। त्यानंतर 2 फेब्रुवारीला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती केलेला गोळीबार आणि 8 फेब्रुवारीच्या रात्री ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्थानिक गुंड मॉरिस नरवाने गोळ्या घालून केलेली हत्या। लागोपाठ घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था खरंच अबाधित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। खरं तर एकाच आठवड्यात मुंबईत 2 राजकीय नेत्यांवर गोळीबार झाल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी सरकारवर टीका करताना यापुढे सरकारने मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट ही योजना सुरू करावी अशी सूचना करत सरकारला टोला लगावला आहे। एकंदरीतच राज्यात एकामागून एक गोळीबाराच्या घटना समोर येत असल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। विशेषतः अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणानंतर मुंबई पोलीस अधिक अलर्ट झाले आहेत आणि याचं कारण म्हणजे अभिषेक घोसाळकर याच्यावरती मॉरिस नरवाने ज्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या ती बंदूक त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची होती। त्यामुळे घोसाळकर यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशीच शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच सुरक्षा रक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रास्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यासही आता पोलिसांनी सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे राज्यात 2023च्या आकडेवारीनुसार 93,520 जणांकडे बंदूक परवाने आहेत व यापैकी मुंबईत 11,500 जणांकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस असतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु तरी देखील एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते। परंतु नेमके कुणाला शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळू शकते, शस्त्र परवान्याचे नियम काय आहेत, शस्त्र बाळगण्यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि शस्त्र परवान्यासाठी नेमके काय नियम आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स। भारतीय आर्म्स ऍक्ट 1959 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शस्त्र परवाना मिळू शकतो। हा शस्त्र परवाना केवळ 2च कारणांसाठी दिला जातो। एक म्हणजे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे शेतीसाठी म्हणजेच पीक रक्षणासाठी। तर हा शस्त्र परवाना मिळवण्यासाठी एका ठराविक नमुन्यातील अर्ज भरून तो स्थानिक जिल्हा प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत द्यावा लागतो किंवा ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांकडे हा अर्ज करावा लागतो। तसेच पिस्तूल नेमबाजी करणारे खेळाडू आणि सुरक्षा दलातील निवृत्त अधिकारी यांना सुद्धा अशाच पद्धतीने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो। तर शस्त्र लायसन्स मिळवण्याचे 2 प्रकार आहेत, ते कोणते? तर यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे विनाप्रतिबंधित शस्त्रे आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिबंधित शस्त्रे। नागरिकांना स्वतःच्या रक्षणासाठी केवळ विनाप्रतिबंधित शस्त्रे वापरण्याचे लायसन मिळू शकते। हे लायसन देण्याचा संपूर्ण अधिकार हा जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना असतो। तर प्रतिबंधित शस्त्रे देण्याचे अधिकार केंद्रीय गृह मंत्रालयाला आहेत। सध्या भारतात 8 इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, कारण ही शस्त्रे बेकायदा मानली जातात। तसेच भारतात केवळ देशी बनावटीची शस्त्रे वापरण्यात येतात। ही शस्त्रे नेमकी कोणती आहेत आता ते पाहू। तर आर्म्स ऍक्ट मधील नियमानुसार आपल्या देशात केवळ 3 प्रकारच्या शस्त्रासाठी अर्ज करता येतो। यातले पहिले शस्त्र आहे ते म्हणजे शॉटगन, दुसरे शस्त्र आहे हँडगन आणि तिसरे आहे स्पोर्ट गन। तर शस्त्र लायसन्स मिळवणाऱ्या व्यक्तीला एका वेळी वरीलपैकी कुठलेही 2 शस्त्र वापरता येऊ शकतात। आता बघू नेमका कुणाला हा शस्त्र परवाना मिळू शकतो। देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकृतरित्या शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळवता येत असली तरी अगदी कुणालाही ही परवानगी मिळत नाही। शस्त्र परवाना मिळवण्याच्या नियम यादीत या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे। त्यानुसार एखाद्या नागरिकाला त्याच्या जीवाला धोका आहे असं जर का वाटत असेल तरच ती व्यक्ती शस्त्र परवान्यासाठी अर्ज करू शकते। अशा नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळू शकतो। अशा प्रकारे कायदेशीर व कागदोपत्री परवानगीने एखाद्या व्यक्तीला स्वतःजवळ शस्त्र बाळगणं शक्य आहे व नियमात नमूद असणाऱ्या प्रसंगी ते वापरण्याची परवानगी असते। आता समजून घेऊ शस्त्र परवाना मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे व नेमके नियम काय आहेत। शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया ही बरीच मोठी आणि अनेक टप्प्यांची आहे। सर्वसामान्य नागरिकाला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळवण्याची तरतूद ही आर्म्स ऍक्ट 2016 मध्ये करण्यात आली आहे। यातील नियमानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीविताला धोका आहे असं वाटत असल्यास त्या व्यक्तीला या संदर्भात आधी स्थानिक पोलीस ठाण्यात FIR करावा लागतो व त्या FIR ची प्रत घेऊन त्या व्यक्तीला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा पोलीस आयुक्तालयात ऑनलाईन पोर्टलवरून किंवा शस्त्र परवाना मिळवण्यासंदर्भात अर्ज दाखल करावा लागतो।
हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनेही करता येतो। तर अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली जाते, जी स्थानिक पोलीस ठाण्याकडून केली जाते व संबंधित व्यक्तीविरोधात कोणताही गंभीर गुन्हा दाखल आहे की नाही याची चौकशी होते। तसेच त्या व्यक्तीच्या जीवाला खरंच धोका आहे का याची पडताळणी सुद्धा पोलिसांकडून होते आणि जर या दोन्ही गोष्टी तथ्य आढळले तरच परवाना मिळतो, अन्यथा परवाना मिळत नाही। थोडक्यात ज्या व्यक्तीला परवाना हवा आहे त्याबाबतची सर्व सखोल चौकशी केली जाते। तर ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून मुलाखतीसाठी बोलावले जाते। यावेळी संबंधित व्यक्तीची संपूर्ण चौकशी केली जाते, तसेच या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जाते। त्यानंतर हा अहवाल NCRBला आणि गुन्हे शाखेला पाठवला जातो। त्यावर संबंधित यंत्रणांकडून ग्रीन सिग्नल आल्यावरच जिल्हाधिकारी परवाना देतात व हा परवाना मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अधिकृत कंपन्यांकडून शस्त्र खरेदी करतात। तर ही खरेदी केलेली शस्त्राची रितसर माहिती जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस ठाण्यात देणं बंधनकारक असतं। आता बघू शस्त्र परवाना काढण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात। शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल करताना अर्जासोबत स्वतःच्या ओळखीचा आणि रहिवासी पुरावा द्यावा लागतो। तसेच पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, मागच्या 3 वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न याची संपूर्ण माहिती लागते। तसेच कोणते शस्त्र पाहिजे आहे याचा उल्लेखही या अर्जात करावा लागतो। याशिवाय अर्ज करणारा संबंधित व्यक्ती ज्या भागात राहतो त्या भागातील 2 व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, तसेच सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांकडून फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छितो त्याचे समर्पक कारणही द्यावे लागते। तर परवाना असलेल्या शस्त्राद्वारे इतरांनी गुन्हा केल्यास अडचण येऊ शकते, त्यामुळे ते सांभाळणेही तेवढेच कठीण काम आहे। म्हणजेच शस्त्र परवाना ज्याच्या नावे आहे त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर निवडणुकीच्या कालावधीत तसेच सार्वजनिक सणांच्या वेळी हे शस्त्र जमाई करावे लागते। त्याचप्रमाणे परवानाधारक शस्त्र बाळगून कोणालाही धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे यासाठी शस्त्र दिले जात नाही। परंतु जर असा प्रकार घडला तर परवानाधारकाला 2 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये इतका दंडही होऊ शकतो आणि त्याचा परवाना रद्द करण्यात येतो। या सगळ्या अटीवरच शस्त्राचा परवाना दिला जातो। हा शस्त्र परवाना 5 वर्षासाठी असतो। आधी तो 3 वर्षासाठी असायचा, परंतु 2019 मध्ये आर्म्स कायद्यात करण्यात आलेल्या काही सुधारणा त्यामुळे दर 5 वर्षांनी शस्त्र परवान्याचे पुनर्नूतनीकरण करावे लागते व यावेळी पुन्हा सर्व चौकशी पोलिसांकडून करण्यात येते। तसेच यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर परवानाधारक शस्त्र नेण्यास सामान्य नागरिकांना परवानगी नसते आणि जर शस्त्र घेऊन जायचे असल्यास तशी परवानगी घ्यावी लागते। तर केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच सुरक्षा दलातील निवृत्त अधिकारी किंवा खेळाडूंना या नियमातून काहीशी सूट देण्यात आली आहे। हे झाले शस्त्राबद्दल, जे तुम्हाला समजले असेलच। परंतु आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शस्त्रातील गोळ्यांचे काय? तर शस्त्र परवान्यासाठी अर्ज करताना शस्त्रातील गोळ्यांचा सुद्धा अर्ज करावा लागतो। यानुसार केंद्र सरकारकडून वर्षभरात 200 गोळ्यांचा कोटा निश्चित केलेला आहे, परंतु प्रत्येक राज्यानुसार हा कोटा वेगवेगळा असतो, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा हा विषय राज्य सूचित येतो। तरी एका व्यक्तीला एका वेळेस साधारण 100 गोळ्या दिल्या जातात आणि यातील गोळ्या वापरल्या तर त्या व्यक्तीला वापरलेल्या प्रत्येक गोळीचा हिशोब हा स्थानिक पोलिसांना द्यावा लागतो। उदाहरणार्थ स्वतःच्या संरक्षणासाठी जर का जंगलातील जनावरांवर गोळी झाडली असेल तर त्याबद्दलची माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी लागते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून शस्त्र परवाना नेमकी कसा मिळवावा याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या महाटॉक्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा।